तालियां बजाइए। दोनों टीम लाइनअप करते हुए पिच के ऊपर खड़ा रहिए आणि पिच वरती उभे राहिल्यानंतर यानंतर थोड्याच कालावधीमध्ये आम्ही राष्ट्रगीत घेणार आहोत आणि राष्ट्रगीतानंतरच सामन्याला सुरुवात होईल। फायनल, मेगा फायनल। चला पाटीलवाडी सर्व आयोजन कमिटीचे स्वयंसेवक सर्वांनी चांगलं सहकार्य दिलं। आपण हा मोठा थरार पाहतोय। सर थोडस बोलता तुम्ही, कारण मुलाचा फोन आलाय। हॅलो, हॅलो हॅलो तर चला राष्ट्रगीतासाठी विनंती करेन, ज्या प्रकारे खेळाडू मान्यवर उपस्थित उभे आहेत सर्व प्रेक्षकांनी आपण सुद्धा राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। आपल्या देशाचा मान सन्मान आहे राष्ट्रगीत, तर सर्वांनी उभं राहायचं। प्रेक्षकांना मी विनंती करतोय, प्रेक्षकांनी सर्वांनी उभं राहायचं आहे आणि ज्यांच्या डोक्यावर कॅप आहे, डोळ्यावरती गॉगल आहे, सर्वांनी तो काढायचा आहे, कारण तो राष्ट्रगीताचा अवमान मानला जातो। तर पहा राष्ट्रगीताला सुरुवात होते, सर्वांनी उभं राहायचं आहे। एक साथ सावधान आणि राष्ट्रगीताला मात्र सुरुवात केली जाते। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। तर आपण पाहतोय राष्ट्रगीताने मात्र या मेगा फायनलच्या सामन्याआधी या टॉस करता मात्र आपण मैदानामध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। तर चला प्लीज आपण मान्यवरांना विनंती करेन की आपण टॉस करून घ्यायचा आहे आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत, कारण अंधार पडण्याआधी सामना सुरुवात झाली पाहिजे याची आपण काळजी घ्या प्लीज। याचा सामना 3 षटकांचा खेळायचा आहे, त्याकरता थोडासा आपण घाई करूयात, थोडा स्पीडअप करूया। आणि यस आमच्या मान्यवरांना मात्र परिचित केलं जात आहे या सर्व खेळाडूंबरोबर। आणि यस आपण पाहू शकाल मिस्टर सतीश मोरे, मी म्हटलं होतं की ज्या प्रकारे कुठलीही स्पर्धा असो मात्र ज्यांच्या माध्यमातून आपले षडचित्र टिपले जातात, म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर आपण आता प्रत्यक्षदर्शी आपल्या डोळ्याने हे सामने हे स्पर्धा पाहतोय, मात्र यूट्यूबला लाईव्ह गेल्यानंतर आपण सतीश मोरे यांच्या दृष्टिकोनातून ती स्पर्धा पाहत असतो। ते एक वेगळं एक कौशल्य त्यांच्यामध्ये आणि त्यांचं यूट्यूब लाईव्ह आहे। आपण चॅनल यस मिस्टर सतीश मोरे हे यूट्यूब लाईव्ह त्यांचं नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। आणि इथे मात्र मान्यवरांचं आपण पाहतोय अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचं स्वागत केलं गेलं। आणि सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन की प्लीज आपण पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती यावं आणि व्यासपीठावरून आपण पुन्हा या स्पर्धेचा आनंद घ्यावा। तर टॉस मात्र कोणी जिंकला असेल आणि ज्या संघाच्या वाटेला क्षेत्ररक्षण आले त्या संघाने आपण आपला स्क्वॉड घेऊन लगेच मैदानामध्ये जायचं प्लीज, कारण 3 षटकाचा सामना खेळायचा आहे। जर तुम्ही घाई केली तर मात्र सेकंड इनिंग करणाऱ्या संघाला उजेडामध्ये सामना खेळायला मिळेल, अन्यथा त्यांना चेंडू फेस करता थोडा प्रॉब्लेम होईल, याचा काळजी आपण घ्या।
अगदी मागील मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण डायरेक्ट पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळेस आपण देणार आहोत, कारण विलंब होता कामा नये. आणि नक्कीच मेगा फायनलची मॅच आहे. पहिली इनिंग नक्कीच आम्ही करू, मात्र सेकंड इनिंग करता पुन्हा आम्ही सरांना विनंती करू की सर आपण यायचं आहे, कारण मला पण नाही माहिती. तर कल्पतरू चाळकेवाडी या संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. आणि दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत. तर कल्पतरू चाळकेवाडीचे प्लेयर आहेत आणि गुलमोहर बोत्रेवाडी संघाचे यस. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याला मात्र कुणाकडून गेलाय, चंद्रकांतजी चाळके यांच्याकडून सुरत चाळके साडी 1000, संजयजी चाळके यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे. नक्कीच पारितोषिक वितरण वेळेच आपण देणार आहोत, कारण आता मॅच आपल्याला थांबवता येणार नाही. त्याकरता थोडं आपण सुद्धा थोडासा संयम बाळगा आणि त्याचबरोबर मॅचला आपण सुरुवात करूयात. हॅलो. आणि त्याचबरोबर मेगा फायनलचा सामना सुरू होण्याआधी एक पारितोषिक आम्ही जाहीर करतो मित्रांनो, की मेगा फायनलच्या मॅच मध्ये कुठल्याही संघाच्या कुठल्याही खेळाडूंनी जर कुठल्याही गोलंदाजाने दोन्ही संघापैकी कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली किंवा दोन्ही संघाच्या कुठल्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक खेचली, चौकार हॅट्रिक खेचली, तर मात्र शंकरजी निवृत्ती जाधव साहेब समाजसेवक मोर्या ग्रुप पाटीलवाडी यांच्या माध्यमातून 555 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 555 रुपयाचे कॅश प्राइज आमच्याकडे आलेला आहे. तर लक्षात ठेवा, कॅश प्राइज आहे सलग 3 षटकार, सलग 3 विकेट आणि सलग 3 चौकार, यासाठी कॅश प्राइज आहे. आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये येस वाईड बॉल, पहिलाच बॉल वाईड येतोय. पहा आणखीन एक पारितोषिक आहे, जो कोणी खेळाडू या मेगा फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच असेल, सामनावीर असेल, त्याच्यासाठी संदीपजी पोतेकर साहेबांकडून 1001 रुपयाचे कॅश प्राइज त्याच्यासाठी असेल. क्या बात आहे, का बालीचं इथे पारितोषिकांचा वर्षा आपला पाहायला मिळतो. आणि इथे यावेळेस हा बॉल मात्र जातोय वटबाऊ स्वरूपामध्ये, 4 धावा येतील. तर आमचे सन्माननीय अतिथी सुभाषजी महाडिक, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ग्राउंडची सुविधा मिळाली. यस, मी विनंती करेन जरा जे प्रेक्षक तिथे आहेत ना, प्रेक्षकांना विनंती करेन लहान मुलांना तिथून बाजूला करा प्लीज. आणि आपण सुद्धा जरा तिथून, फक्त आता शेवटचा सामना राहिला मित्रांनो, हत्ती गेल्या शेपूट राहिल्या अशी परिस्थिती आहे. तर प्लीज सहकार्य करा आणि मुलांना सुद्धा तिथून बाजूला करा, कारण त्यांना कुठली दुखापत होऊ नये हीच आमची एवढी इच्छा आहे. तर प्लीज मुलांना थोडा वेळ फक्त बाजूला करा आपण, प्रेक्षकांना मी विनंती करतोय. आणि यस, इथे आणखीन एक पारितोषिक आहे की आमचे ज्यांच्या माध्यमातून एक ग्राउंडची सुविधा आम्हाला मिळाली, सन्माननीय सुभाषजी महाडिक साहेबांकडून. कुठल्याही खेळाडूने षटकार खेचला तरी प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज. मी सर्वांना विनंती करेन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मान्यवरांसाठी. अगदी आपण पाहतोय पारितोषिकांचा वर्षाव या मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपला होताना पाहायला मिळतो. इथे मात्र हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू, मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. यस, आम्हाला पंच त्वरित इशारा करतायत की हा चेंडू मात्र जातोय अवांतर स्वरूपाचा. आम्ही त्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांना नक्कीच सांगू इच्छितो की मित्रांनो, दोन्ही संघाचा विचार केला हो. आणि इथे या बॉलवर मात्र नक्कीच थोडस मात्र नशिबाची साथ, निसर्गाची साथ लाभते या फलंदाजाला आणि एकेर धावेला मात्र दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले जात आहे. तर संदीपजी शिवाजी पोतेकर यांच्या माध्यमातून मी ज्या प्रकारे म्हटलं होतं की या मॅच मध्ये जो सामनावीर ठरेल
त्या खेळाडूसाठी 1111 रुपयाचे कॅश प्राइज असेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मान्यवरांसाठी सुद्धा. आणखीन एक खराब चेंडू येतो इथे. मिस्टर अमित पहा, दोन्ही संघाचा विचार केला तर तब्बल 3 सामने जिंकून हे संघ मेगा फायनलचे तिकीट ज्या संघाने गाठलंय. मात्र यावेळेस दोन्ही संघांवरती दडपण आहे, कारण दोन्ही संघ तेवढेच तोलामोलाचे, तेवढाच कठीण संघर्ष करून या मेगा फायनलच्या फेरीमध्ये दाखल झालेत. इथे मात्र ब्लॉक हॉलचा मारा केला गेलाय. चेंडूला अगदी आक्रमक पवित्राने खेळण्याचा प्रयत्न, मात्र केवळ एज लागते. चेंडू मात्र जातोय निर्धाव स्वरूपाचा. कुठल्याही प्रकारचे धाव मात्र या चेंडूवर पाहायला मिळत नाहीये. या षटकातील अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक असतील. यस, 3 षटकाचे सामने यावेळेस मात्र अगदी आडव्या पाट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एका धावेवर समाधान मारावं लागेल. संघ आपण पाहतोय एका बाजूला यस कल्पतरू चाळकेवाडी, तर एका बाजूला मात्र गुलमोहर बोत्रेवाडी. या 2 बलाढ्य संघादरम्यान ही मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. वाडी इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र नॉन स्ट्राइक यांचा क्षेत्ररक्षक समजलं नाहीये, रीड केलं नाहीये. चेंडू कुठे आहे लक्ष दिलं नाहीये, सरळ मात्र आपली पॉपिंग क्रीज सोडून निघून गेला. किंमत तर मोजावी लागेल. गलती की है तो किंमत चुकानी पडेगी. आणि म्हटलं तर डॅडींचं वाक्य आहे, चुकीला माफी नाही. चुकी केली तर मात्र जावं लागेल बॅक टू द पवेलियन. पहिला आद्राव इथे बसतोय आणि पहिला फलंदाज मात्र जातोय बॅक टू द पवेलियन. तर अशा प्रकारे पहिलं षटक सुद्धा इथे समाप्त होत आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीअंती धावा मात्र इथे स्कोर कार्ड वरती 10 धावा आणि एका आघाड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अमितने नक्कीच जर पाहिलं तर तब्बल 3 चेंडू अवंत स्वरूपाचे फेकले होते, मात्र तरीही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर षटक क्रमांक 2 यावेळेस हाताळला जाईल. गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला फलंदाज असेल अमोल. नॉन स्ट्रायकरला मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ओ इथे सुद्धा चांगला चेंडू आहे. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, कट होतोय, चेंडू दिशा बदलतोय गुडले स्पॉट वरून आणि तिथे मात्र थोडासा कन्फ्यूज केलं जात आहे. फलंदाजाला थोडंसं मात्र दडपणामध्ये टाकलं ते प्रेशराइज केलं जात आहे. फुल टॉस बॉल, तिथे मात्र अमितला चकवा देऊन चेंडू निघून जातोय. आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अमितने प्रत्येक चेंडूला आसमान दाखवलं, मात्र या चेंडूने अमितला अगदी जमीन दाखवली आणि चेंडू मात्र मिस करून निघून जातोय. 4 धावांसाठी 4 धावा येत आहेत. आणि या दरम्यान हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलंय, मात्र धावा नक्कीच 2 धावा घेतल्या जातील. आणि या 2 धावाने नक्कीच स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदल होतोय. स्कोर कार्ड मध्ये धावांचा उल्लेख केला तर मात्र धावा पाहायला मिळतात त्या 16 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 3 षटकांचे सामने म्हणजे नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये किती धावांचं लक्ष, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या क्षणी चेंडू हातामध्ये आला त्या क्षणी मात्र क्विक थ्रो केला गेला. कुठल्याही प्रकारची रिस्क मात्र यावेळेस क्षेत्ररक्षणाला घ्यायची नाहीये. आणि धावा मात्र एका धावेवर यावेळेस सुद्धा फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. एकेर दुहेरी धावेने का होईना स्कोर कार्ड मात्र पुढे चालतं राहत आहे. 17 धावा, 17 रन ऑन द स्कोर बोर्ड. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मैदानाचा जर आढावा घेतला, एरियल व्ह्यू जर घेतला गेला असता तर मात्र खऱ्या अर्थाने तमाम प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली असते. आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षक मायबाप जवळ आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने यावेळेस लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा आपला पाहताना पाहायला मिळतात. स्पोर्ट्स प्रेमी या यूट्यूब लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि नक्कीच बरेचसे प्रेक्षक आपण पाहतोय घर बसल्या. ज्या प्रेक्षकांना मात्र प्रत्यक्षदर्शी उपस्थित राहू शकत नाहीत ते प्रेक्षक मात्र लाईव्ह स्वरूपामध्ये आम्हाला पाहत आहेत. इथे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र जातोय. डी झोन मध्ये चेंडू द्यायचा आहे. डी झोन मध्ये चेंडू जातोय आणि यावेळेस सुद्धा 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. आणि या एका धावेने धावफलक पुन्हा आपण उल्लेख करूयात. धावा येत आहेत 18 धावा या स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा
आणि त्यानंतर मात्र प्रशांतच्या माध्यमातून कुठेतरी लगाम लागवण्याचा प्रयत्न केला गेला. पहिला चेंडू डॉट आला होता, मात्र त्यानंतर आला चौकार, दुहेरी धाव आणि 2 चेंडूवर एकेरी धावा. अशा प्रकारे आपण पाहतोय आतापर्यंत 8 धावा या प्रशांतने देखील खर्च केलेत. इथे अगदी जागा बनवली, रूप बनवला आणि बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये खेळलं गेलं. मात्र मोठे फटके येत नाहीयेत, सध्या प्रशांतने रोखलं गेलंय आणि 1 धाव येते आणि या एका धावेने दुसरं षटक सुद्धा इथे समाप्त होतंय आणि 2 षटकांच्या समाप्ती आणि जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, अशा प्रकारे टोटल 19 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळालं. मात्र पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आबा हा फलंदाज मात्र बाद झाला आणि त्यानंतर अमोल आपण पाहिलं, अमोल आला, त्याने मात्र एक चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आला. 3 चेंडूचा खेळ, त्याच्या बॅटमधून 7 धावा. गोलंदाज अक्षय. दुसरं षटक आता आलतोय. अक्षयच्या पहिल्याच बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अगदी साडाला स्पर्श होतोय आणि धाव मिळते ती केवळ 1 धाव डिक्लेअर झोन स्वरूपाची. तर पहा, पुन्हा एकदा आम्ही आठवण करून देतोय की शंकरजी निवृत्ती जाधव साहेब यांच्याकडून इथे मिस टायमिंग फटका आहे. उंची तर मिळाले, लांबी मात्र गाठली आली नाहीये चेंडूला आणि सरळ अमितच्या हातामध्ये चेंडू जातोय. आणखीन एक आदरा बसतोय संघाला. संघ कल्पतरू चाळकेवाडी या संघाला मात्र आदरा बसतोय आणि फलंदाज श्रीकांत, सलामीचा फलंदाज, याला मात्र माघार धाडण्यामध्ये यश मिळतंय. त्याच्या प्रकारे म्हटलं होतं की सन्मान्य शंकरजी निवृत्ती जाधव साहेब, समाजसेवक मोरिया ग्रुप पाटीलवाडी यांच्याकडून 3 षटकार, 3 विकेट आणि 3 चौकार याच्यासाठी 555 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर संदीपजी शिवाजी पोतेकर यांच्याकडून या सामन्यामध्ये जो कोणी सामनावीराचा किताब पटकावेल त्याच्यासाठी 1111 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यामुळे नक्कीच थोडीशी रेस लागेल, थोडंसं शर्यत होईल. मात्र मान्यवरांनी तुमच्या हातामध्ये ATM दिलेलं आहे. तुम्हाला केवळ 3 षटकार, चौकार आणि विकेटचा पासवर्ड टाकायचा आहे आणि तब्बल 555 रुपयाची कॅश तुम्हाला विड्रॉ करायची आहे. तुम्हाला सामनावीराचा किताब पटकवायचा आहे आणि 1111 रुपयाचा प्राइस तुम्हाला पटकवायचा आहे. मग ते इथे आपण जर पाहिलं तर थोडासा दडपणामध्ये आतापर्यंत संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे नक्कीच चाळकेवाडी हा संघ थोडासा दडपणामध्ये आहे. कारण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. मात्र तिसरं षटक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर थोडंसं अडचणीचं षटक येतंय, थोडंसं मात्र एक प्रेशराइज करणार हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का, तर रमेशच्या माध्यमातून चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि 2 धावा मात्र नक्कीच इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण जर पाहिलं तर आतापर्यंत स्कोर कार्डवरती धावा येत आहेत 23 धावा, 23 रन हे स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. आता मात्र या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके खेळले जातील का, तर होय, या चेंडूवर त्याचं प्रत्युत्तर दिलं गेलंय. या चेंडूवर येतोय मोठा फटका. या फटका येण्याची नितांत गरज होती, कारण एकही मोठा फटका या षटकामध्ये आला नव्हता. संघ थोडासा दडपणामध्ये गेला होता, फिल्डर थोडासा दडपणामध्ये गेला होता, फलंदाज थोडासा अडचणीमध्ये होता. हा षटकार मात्र नक्की थोडंसं प्रेशर रिलीज करताना पाहायला मिळेल. आणि या षटकाराने पाहिलं तर स्कोर कार्डवरती मात्र धावा येतात, त्या तब्बल 29 धावा. आता मात्र खऱ्या अर्थाने मेगा फायनलच्या मॅचला रंगत येईल. आता मात्र खऱ्या अर्थाने आमच्या प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फेरले जातील, कारण एक चांगला चेसिस स्कोर उभारण्याकडे वाटचाल होताना पाहायला मिळते. इथे मात्र मिस टायमिंग झालंय चेंडू हवेमध्ये आणि शेवटच्या चेंडूवर का होईना अक्षय पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि फलंदाजाला मात्र माघार धाडले जात आहे. तर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बॅट आपल्याला मिळाले ते म्हणजे तर या सामन्यामध्ये जो कोणी फलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करेल त्याच्यासाठी सन्माननीय आमचे अशोकजी मोहिते यांच्या माध्यमातून मोरिया ग्रुप पाटीलवाडी या मान्यवरांच्या माध्यमातून 555 रुपयाचं त्यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी सुद्धा. आणि नक्कीच
ही मेगा फायनलचे मॅच आहे थोडी रंगत आहे. प्रेक्षक आमचे असुसलेले आहेत की या मोरिया चषक 2023 या 24 या पर्वाचा पहिल्या पर्वाचा विजेता संघ कोण असेल हे पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक ज्या पद्धतीने आतुरले आहेत त्याचे आमचे मान्यवर सुद्धा आतुरलेले आहेत. आणि नक्कीच या सेकंड इनिंगच्या समाप्तीअंती आपल्याला उत्तर मिळेल. मात्र सेकंड इनिंग आणखीन रंगतदार करण्यासाठी आणखीन या सेकंड इनिंगमध्ये आमच्या प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन ज्याने अगदी सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांना खेळवून ठेवलं आणि या स्पर्धेची रंगत वाढवली अशा आमचे साथी समालोचक शांतारामजी एमकर सर यांना मात्र विनंती करेन की आपण पुन्हा एकदा मेगा फायनलच्या मॅचची रंगत वाढवावी. सो ओव्हर टू शांतारामजी एमकर सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अंतिम सामना मेगा फायनलचा हा थरार आपण सर्वजण पाहतात. सर्व प्रेक्षकांना यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा पाहतात त्या तमाम प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन देखील केलं जाईल. शेवटच्या सत्रापर्यंत आपण अतिशय आतुरतेने शेवटच्या चेंडूपर्यंत आपण ही स्पर्धा पाहताय त्याबद्दल आपले मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार, हार्दिक सहर्ष स्वागत. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. जिंदगी जख्मों से भरी है यारो, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल अपना संघर्ष के साथ युद्ध लढना सीख लो. आणि हेच आमच्या भारतीय इतिहासाने शिकवलेलं आहे. आणि हा इतिहास विप आउट ऑल हिस्ट्री यू हॅव टू मेक हिस्ट्री. इथे इतिहास कोणता संघ बनवेल हेच पाहणं अतिशय रंजक आहे. आणि तोच थरार आपण पाहतोय. जिंकण्यासाठी एक 30 धावांचं लक्ष आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मला वाटतं कल्पतरू चाकेवाडी एलिमेंट्स या संघाने 30 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आणि या 30 धावांचा प्रतिकार करण्यासाठी पहिला चेंडू बेस करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साहाय्याने पॉइंटला. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये अतिशय घाई. कुठेतरी तुम्हाला संकटात नाही असं कधी कधी म्हटलं जातं, तेही संकट इथे पाहायला मिळते. परंतु प्रतिकार करावायचा आहे, कोशिश करनी पड़ेगी क्योंकि आज तक बिना संकट को किसी को भी सफलता नहीं मिली है. यासाठी तुम्हाला अट्टाहास करावा लागेल. प्रात्यक्षिक प्रयत्नांची जय आणि पराजय आणि यश आणि अपयश यांच्यामधील जे अंतर असतं ते मित्रांनो त्याला संघर्ष असे म्हणतात. आणि हा संघर्ष तुम्हाला शेवटच्या चेंडूमध्ये पर्यंत मात्र करावा लागेल. आणि इथेच संघर्ष करून तुम्हाला स्वतःचं ध्येय स्पष्ट करावं लागेल. ते ध्येय म्हणजे अंतिम विजेता संघ कोण या चषकावरती आपलं नाव कोरेल हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे. सर्वांसाठी प्रेरणादायी असेल आणि दोन्ही संघांसाठी अतिशय संघर्षातून यश मिळतं हे सिद्ध करावं लागेल. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पहा. जबरदस्त एफर्ट गोलंदाजी करतोय. काय बॉलिंग टाकतोय माल्कम मार्शन, वकार युनुस. आणि मला वाटतं भेदक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या कपिल देव, निखंज साहेब यांची, वासिम अक्रम अशा भेदक गोलंदाजीने ज्यांनी मैदान गाजवले अशाच पद्धतीचे गोलंदाजीचं प्रत्यक्षास्त्र पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू चाललाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे डी झोनमध्ये चेंडू चाललाय आणि 1 धाव अंकित होते. दरम्यान 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला मोठमोठे प्रहार आणावे लागतील. आणि तो संकल्प सिद्ध करावायचा असेल तर तुम्हाला काटेकोर प्रत्येक चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा सुरेख संपर्क करावा लागेल मित्रांनो. स्टेप आउट व्हावं लागेल, चेंडूवरती तुटून पडावं देखील लागेल. आणि काही ठिकाणी आक्रमण, ये पहा आक्रमण. आणि ह्या आक्रमणांचा प्रतिकार पाहूया कॅचच्या स्वरूपात मिळतोय का. आणि मिळाला देखील एक सुंदर आक्रमण. आणि या आक्रमणांचा देखील तितक्याच पद्धतीने जाऊन चेंडूवरती गेले, निखरलं चेंडूला, पाहिलं संध्याकाळचं सत्र आहे आणि नजर मात्र एकाग्र चित्त ठेवली. आणि मान्याची वाडी एलिमेंट्स या संघाने 2 हातरे एका पाठोपाठ एक देण्यामध्ये घेतलेले आहेत. पाहूया. मला वाटतं चाळकेवाडी हा संघ प्रबळ दावेदार ठरण्यासाठी यशस्वी प्रयत्न चालू आहेत. इथे मात्र मान्याची वाडी एलिमेंट्स या 2 संघांच्या दरम्यान, चाळकेवाडी एलिमेंट्स विरुद्ध मान्याची वाडी एलिमेंट्स या 2 संघांदरम्यान चालू असलेला हा झंझावात आपण पाहतोय.
बोत्रेवाडी एलिमेंट्स आज संपूर्ण थरार आपण पाहतोय. चाळकेवाडी एलिमेंट्स आणि त्याबरोबरच बोत्रेवाडी एलिमेंट्स या दोन संघांदरम्यान सकाळपासून चालू असलेला त्यांचा संघर्ष शेवटच्या सत्रामध्ये कशा पद्धतीने होतोय हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे. कारण हा सामना दोन्ही संघांना जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपली पराकाष्ठा करताना पाहायला मिळतील. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज किती सूरज. पाहूया सूरज यांचा पुढचा चेंडू अमित यांच्यासाठी. पाहूया अमितकडे ती क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे. पाहूया अमित काय करतायत. राऊंड द विकेट आणि जबरदस्त गोलंदाजी. पहा बंदुकीतून गोळी निघते ना त्याच पद्धतीने हातातून चेंडू निसटतोय, सटकतोय, प्रहार करतोय. काय भेदक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. 155च्या मला वाटतं स्पीडनं गोलंदाजी करताना हा पाहायला मिळाला गोलंदाज सूरज. एक षटक संपलेला आहे. 2 गडी बाद 2 धावा. अतिशय भेदक मारा. आणि हा यशाची पहिली पायरी. यश मिळवायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. हेच इम्प्रेशन शेवटपर्यंत ठेवतील का चाळकेवाडी एलिमेंट्स हे पाहणं अतिशय रंजक आहे. पहिली ओव्हर तर अतिशय जबरदस्त भेदक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज अमोल. पाहूया चाळकेवाडी एलिमेंट्स विरुद्ध बोत्रेवाडी एलिमेंट्स या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा थरार, फायनलचा थरार. आणि या थरारामध्ये कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ पराजित होतोय येणाऱ्या 2 षटकं सांगतील. पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका 1 धावा अंकित होते. दरम्यान अशा धावसंख्येने तुम्ही प्रतिकार करू शकत नाही. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला कुठेतरी फ्रंटफूटवर यावं लागेल तरच तुम्ही प्रतिकार करू शकता. मोठमोठे फटके आणावे लागतील. आणि फक्त इथे पहिला चेंडू इथे दुसऱ्या षटकातील समाप्त होतोय. दुसऱ्या चेंडूची सांगता करताना बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आत्मविश्वासपूर्वक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. आणि इथे मात्र भटकणारा चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. वाईड दर्शवतात पंच. आणि वाईडमुळे कदाचित बॅट्समनचा आत्मविश्वास वाढेल. आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर बॅटर कोण आहे अमित. पाहूया पुन्हा एकदा. ओहो ग्रेट टायमिंग. व्हेरी एक्स्ट्रा ब्युटिफुल स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. हँडसम बॉल ओव्हर द हेड. जबरदस्त इथे प्रहार करताना पाहायला मिळतोय मनोजच्या बॅटमधून, अमितच्या बॅटमधून. एक जबरदस्त प्रहार. षटकार. आणि अमित यांचा अजून एक षटकार आला ना. लगातार 3 षटकार तुम्ही खेचताय तर 551 रुपयाचं रोख पारितोषिक, 555 रुपयाचं रोख पारितोषिक तुम्हाला इथे जाधव सरांच्या माध्यमातून मिळेल. आणि इथे पुन्हा एकदा षटकार ठोकण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज लागली आहे. चेंडू इथे मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र बक्षिसांचा वर्षाव होतोय. आणि दुसरीकडे मात्र मैदानामध्ये काय होते पहा. काय क्षण टिपतायत. कॅमेरामन इथे अभिनंदन करावं लागेल. आणि मोठा जो खेळाडू आहे अर्थातच इथे मोठ्या खेळाडूला जड अंतकरणाने आम्ही त्यांना माघारी धाडण्यामध्ये गोलंदाज यशस्वी होत आहेत. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धामाधूम होते. धावांची धावाधाव करावी लागते. आणि यासाठीच प्रयत्न करावा लागतोय. आणि यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. सकाळपासून आपण ही स्पर्धा पाहतोय. अतिशय दर्जेदार स्पर्धा. याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटपर्यंत क्षण गोड व्हावा आमच्या संतांची वाणी आहे. आणि हा क्षण ही सुवर्ण अशी स्पर्धा आणि चांगल्या पद्धतीने पार पडताना पाहायला मिळते निर्विघ्न पद्धतीने. आणि इथे मात्र डायरेक्ट हिट डेंजर झोन मध्ये जाऊन इथे मात्र खेळाडूला पॅव्हेलियनच्या दिशेने परतावं लागते. ज्या स्पीडनं आले होते त्याच स्पीडने पुन्हा एकदा पॅव्हेलियनच्या दिशेने जात आहेत. काय थ्रो गेला. जबरदस्त थ्रो. टाळ्या होऊन जाऊ द्या ना मित्रांनो. काय हरकत आहे टाळ्या व्हायला. कारण आज आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू ना तर उद्या आपल्यासाठी देखील कोणीतरी टाळ्या वाजवतील. हा सृष्टीचा नियम आहे. रीफ हॅज ही सो. जे आम्ही पेरतो तेच उगवतं. हा सिद्धांत आहे. दिस इज अ युनिव्हर्सल लॉ. हा सत्य सिद्धांत आहे या भूमंडळाचा. आणि या भूमंडळाच्या सत्य सिद्धांतामध्ये आपण वावरतोय. त्यामुळे प्रत्येक ऍक्सेप्ट करावं लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज अमोल यांचा भेदक मारा. किती बॉल 4 बॉल. पुन्हा एकदा. ओहो यावेळेस ग्रेट टायमिंग. इथे मात्र स्ट्रोक फसलेला आहे.
आणि इथे मात्र दोन खेळाडू एकत्र आले होते, परंतु काहीतरी अडथळा निर्माण झाला स्टेजचा आणि त्यामुळे कॅच पकडू शकले नाही आहेत. आणि इथे मात्र फलंदाज नक्कीच यश मिळवण्यासाठी बोत्रेवाडी इलेव्हन्स या संघाकडून आटोकाट प्रयत्न केले जातात. दोन्ही फलंदाज आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, कारण जो जीतेगा वही बनेगा सिकंदर. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए पर उसी जमीन पे नहीं गिरता. अरे गिरते हैं हजारों दरिया किसी समंदर में, पर कोई समंदर जाके किसी दर्या में नहीं झुकता. 13 रन झालेले आहेत आतापर्यंत. आणि इथे मात्र व्हाईट चेंडू होता, व्हाईट चेक. पुन्हा एकदा हो, पुढील प्रेक्षकांना विनंती आहे साईडला या. आणि पुन्हा एकदा हा थरार पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक कानांचा पूर्णपणे समालोचन कक्षाकडे त्यांची वाटचाल आहे. प्रत्येक जणांचं डोळे मात्र या सामन्याकडे लागून आहेत. 2 षटके इथे मात्र समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. पाहूया 13 हा अंक आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये पाहूया कोण कोणाच्या 3-13 वाजवत आहेत हे पाहणं अतिशय रंजक असेल. पाहूया 13 तर अंक धावसंख्येवरती स्कोरबोर्ड लागलाय. 6 चेंडू 17 धावा. पहा 17 धावा 6 चेंडू. श्रीकांत, पाहूया श्रीकांत वरती आक्रमण करतील का. हो, यावेळेस फटका बसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. संतोष कोणतीही चूक न करता गडी बाद होताना पाहायला मिळतोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि श्रीकांत यांच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं, परंतु या आक्रमणांचा प्रतिकार कॅचच्या स्वरूपामध्ये जबरदस्त कॅच. श्रीकांतची भेदक गोलंदाजी. आणि श्रीकांत हा खेळाडू अनुभवी आहे आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु मानलं का जातं, तर श्रीकांतने शेवटच्या षटकामध्ये आपल्या हातामध्ये संपूर्ण सूत्र गोलंदाजी घेते. पाहूया पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मारलाय, तेवढ्याच वेगाने चेंडू. आणि इथे मात्र बॅकअप चांगलं होतं, अन्यथा इथे मात्र 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु विजय यांनी चांगलं क्षेत्ररक्षण बॅकिंगला येऊन केलेलं आहे. अशा पद्धतीने बोत्रेवाडी इलेव्हन्स विरुद्ध कल्पतरू चाळकेवाडी या 2 संघांदरम्यान चालू असलेला हा झंझावात पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. पाहूया आणि इथे मात्र चेंडू इथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने टोलवला आणि इथे खेळी संपुष्टात आणली आहे. संतोषाने पुन्हा एकदा एक चांगला कॅच, चांगला झेल घेतल्यानंतर आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवणाराही गोलंदाजीचं प्रात्यक्षिक श्रीकांत यांच्या माध्यमातून बोत्रेवाडी इलेव्हन्सचा एक योद्धा मैदानामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. कारण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि परंतु प्रयत्नाला लगाम त्यांच्या घालण्याचं, सुरुंग लावण्याचं काम मात्र इथे मात्र श्रीकांत यांच्या माध्यमातून केलं जातंय. पाहूया श्रीकांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी सज्ज. आणि इथे मात्र चेंडू पाहूया कशा पद्धतीचा असेल. पंच नो बॉल आहे आणि 1 धाव देखील आहे. आणि इथे मात्र फ्री हिट मिळेल. 1च धाव, गडी बाद. पाहूया फ्री हिटचा हा चेंडू आहे, यावरती काय करतील श्रीकांत यांच्यावरती. पुन्हा एकदा तुटून पडण्याचा प्रयत्न असेल का बोत्रेवाडी संघातील युवा खेळाडूंकडून. पाहूया नवीन बॅटर्स. 16 धावा स्कोर बरोबरती 16 धावा लागलेल्या आहेत. जिंकण्यासाठी इथे 30 धावांचं लक्ष आहे. अर्थातच तुम्हाला 14 धावांची गरज आहे. हो, यावेळेस लिडिंग एज 1 धाव अंकित होते. इथे मात्र मोठे फटके आणावे लागतील तुम्हाला. दोन चेंडूमध्ये 13 धावांची गरज. पाहूया कोण हा सामना जिंकेल. सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे या स्पर्धेकडे. 14 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा सामना अजूनही बाकी आहे. पाहूया बॅटर्स काय करतील. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सातत्य ठेवतायत का श्रीकांत. पुन्हा एकदा ओहो श्रीकांत आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड, स्वच्छ इथे तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त करून सामना एकतर्फी आपल्या हातामध्ये घेण्याचं एक धाडस
श्रीकांतच्या गोलंदाजीनं दाखवून दिलेला आहे. मित्रांनो पहा, श्रीकांत हा खेळाडू मी मगाशी सांगितलं अनुभवी आहे आणि अनुभवी असल्यामुळे त्यांनी संपूर्ण आपल्या संघाची जबाबदारी शेवटच्या षटकातील आपण एखादा नौका गोलंदाजावरती विश्वास टाकलं तर कदाचित त्याला मारपीट होईल आणि याच आत्मविश्वासाने श्रीकांतने संपूर्ण सूत्र हाती घेतली आणि बघता बघता सामना आपल्या बाजूने घेतलेला आहे. पाहूया, शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू आहे. इथे काय होतंय? बोत्रेवाडी एलेव्हन्स शेवटचा चेंडूवरती राकेश. पाहूया श्रीकांत, ओहो यावरती दे पुन्हा देखील ब्लॉक होल मध्ये टाकलेला स्विंगिंग यॉर्कर आणि इथे गडी बाद होताना पाहायला मिळतोय. आणि याबरोबरच आजच्या या सामन्यातील अंतिम विजेता संघ म्हणून जो संघ आपली पराकाष्ठा करत होता, जो संघ सकाळपासून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत होता, संघर्षापासून जराही विचलित झालेला नाहीये, अशा संघ अर्थातच कल्पतरू चाळकेवाडी एलेव्हन्स या सामन्याचा फायनल विजेता, मेगा फायनल विजेता संघ म्हणून या संघाने या स्पर्धेतील सुवर्णासारख्या आकर्षक अशा ट्रॉफीवरती, चमचा नावाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलेलं आहे. आणि याबरोबरच मोरिया चषक यावर्षी, चला यावर्षीचे मान्यवर संपूर्ण मोरिया चषकचे आयोजन कमिटीचे संपूर्ण सदस्य व्यासपीठाकडे यायचा आहे. थोड्याच वेळामध्ये आपण सर्वप्रथम आलेल्या तमाम मान्यवरांचा, मान्यवर मांदियाळींचा परंपरेनुसार सत्कार आणि सत्कार सोहळा इथे आपण घेणार आहोत. त्यानंतर लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभ हा कार्यक्रम घेणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही प्रतिस्पर्धक संघनायक जे होते फायनलमध्ये, कल्पतरू चाळकेवाडी आणि उपविजेता संघ बोत्रेवाडी, गुलमोहर बोत्रेवाडी. चला दोन्ही संघ समोरच्या दिशेने या व्यासपीठाच्या समोरील बाजूस या आणि यानंतर लगेचच आपण या स्पर्धेचा मान्यवरांचा सर्वप्रथम आपण आदर सत्कार करणार आहोत. शाल श्रीफळ देऊन, पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवर